लास्ट व्हिडिओमध्ये आपण 16 नंबरचा न्यूमेरिकल बघितला. या व्हिडिओमध्ये आपण 18 नंबरचा न्यूमेरिकल बघणार आहोत. म्हणजे 17 नंबरचा तुमच्यासाठी स्किप आहे आणि हा तुमच्यासाठी मोस्ट IMP. काय दिलंय? हे वायर ऑफ ए लूप ॲज शोन इन द फिगर. फिगर म्हणजे जसं दाखवलं तसा. हा सेंटर आहे, इथं P पॉईंट आहे, इथं मला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही परपेंडिक्युलर टाकून घेतला, आणि इथं अँगल दिले तुम्हाला 90 आणि इथं दिले असा करंट फ्लो होतोय, असं सांगितलेलं आहे. करंट या प्रकारे फ्लो होतोय. तर करंटचा अँगल जो आहे, हा जो अँगल आहे, हा अँगल दिला तुम्हाला 270 डिग्री. P पॉईंट म्हटलं आहे, हे रेडियस त्याचा R दिलेलं आहे, दोन्ही ठिकाणचं रेडियस जे आहे R आहेत. ठीक आहे, आणि हा 90 डिग्री दिलेला आहे. ओके, करंट फ्लो होतो, हाय करंट फ्लो होतोय. ओके, as shown in the figure, often the magnitude and direction of the magnetic field at point P. P पॉईंट पाशी मॅग्नेटिक फील्ड पॉईंट ॲट पॉईंट P, मॅग्नेट्यूड पण काढायचं आणि प्लस डायरेक्शन पण काढून द्यायचं आपल्याला. ठीक आहे, क्वेश्चन काय आहे? मॅग्नेटिक फील्ड पण काढून द्या आणि डायरेक्शन पण काढून द्या. चला बा, काय म्हणतो मी, हा मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट P हा जो काय बनणार आहे तो कोणामुळे बनणार आहे? याला नाव देऊ आपण A, B and C. कोणामुळे? या AB रॉडमुळे आणि दुसरा या AC आर्कमुळे. ठीक आहे, B आर्क प्लस B रॉड. ठीक आहे, B आर्क प्लस B रॉड. मग आपण काय करूया, पहिले सेपरेट B आर्क काढू, नंतर B रॉड काढू. त्याच्या अगोदर हे 270 डिग्री तुम्हाला मिळालेले आहे. 270 डिग्री त्याचं रॅडियनमध्ये करायचं आहे. तर काय 180 प्लस काय 90 म्हणजेच काय 180 म्हणजे काय 180 म्हणजे काय पाय आणि 90 म्हणजे काय π/2 म्हणजेच काय 3π/2. थीटाची व्हॅल्यू 270ची व्हॅल्यू किती भेटली मला 3π/2. चला बाय बायट-सॅवर्ट्स लॉ. हां बघ, बायट-सॅवर्ट्स लॉ काय आहे? DB इज इक्वल काय असणार आहे? μ0/4π/IDL sin θ अपॉन r². ओके, इथला कोणत्याही पॉईंटवर जा, इथं जर घेतलं तरी r². थिटाची व्हॅल्यू किती देणार आहे? थिटाची व्हॅल्यू किती देणार आहे? 90. देअरफॉर sin 90 किती होणार तुमचा 1. ठीक आहे, आपण फक्त व्हॅल्यू पुट करणार आहे. आणि या ठिकाणी ठीक आहे μ0/4π/IDL sin 90 अपॉन कॅपिटल स्मॉल आरला काय करणार आपण? कॅपिटल R² रिप्लेस करणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं? μ0/4π/IDL अपॉन r². हे आपल्याला मिळालं B. B कोणामुळे मिळालं? B ड्यू टू द आर्क. चला आता आपण काय करूया, DL काढून घेऊ. आपण काय काढूया? DL कसं काढणार? हा काय तुमचा आर्क आहे आणि अँगल तुम्हाला नोन आहे, म्हणजे तुम्ही कोणता यूज करू शकता? अँगलचा फॉर्म्युला. आर्क अँगल इज इक्वल काय? अँगल इज इक्वल काय? आर्क अपॉन रेडियस. मग आपल्याला काय करायचं? आर्क अँगल म्हणजे काय? थीटा. आणि आर्क म्हणजे काय? DL. मी डी थीटा घेतला DL आणि अपॉन काय? आर्क. मग मी काय करतो? DL काढतो. DL इज इक्वल काय? आर डी थीटा. चला आर डी थीटाची व्हॅल्यू किती घ्यावं आपल्याला? 270 म्हणजे काय 3π/2. किती घेणार आपण? 3π/2. इथं काय टाकणार आपण? आर. नेक्स्ट स्टेप मध्ये μ0/4π/I अपॉन r². DL ची व्हॅल्यू काय टाकणार आपण? R × 3π/2. ठीक आहे, R गेट कॅन्सल्ड. ठीक आहे, ओके, हे ॲज इट इज राहील, काही चेंज करायचा नाही. R फक्त कॅन्सल केला. मग आपल्याला B रॉड काय मिळालेलं? पटकन B आर्क काय मिळालं? आपला B आर्क मिळालेला आहे μ0/4π ॲज इट इज I अपॉन R मिळालेला आहे. आणि किती? 3π/2. हे मला काय भेटलं? आर्क मिळालं. याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणूया? 1 म्हणून. आता आपल्याला इक्वेशन काय खालचं दिसतंय का तुम्हाला? ओके, दिसतंय. बरं, आता मी काय करतो? मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द रॉड काढून घेतोय. रॉड काढायचं आहे. परत इथं पण काय यूज करणार? बायट-सॅवर्ट्स लॉ. काय तुमचा? μ0/4π/IDL sin θ अपॉन r². चल आता इथं जर बघितलं, थीटा किती बनणार? sin θची व्हॅल्यू किती बनणार? sin θ म्हणजे काय? sin
90, साईन 90च्या किती होणार 1. आणि हा जो काय आहे या रॉडमुळे ह्या फील्डपाशी बनतोय, म्हणजे मला काय करावं, जर मी इथला हाईट म्हटलं एच, इथला हाईट काय म्हटलं मी एच, इथला हाईट काय घेतलं मी एच, तर आर इज रिप्लेस बाय काय केलं मी आर इज रिप्लेस बाय एच, बस एवढंच फक्त पुट करायचं आपल्याला. मग काय बी रॉड इज इक्वल टू μ0 अपॉन 4 पाय आय डी एल साईन काय होणार आहे 90 डिवाइड बाय काय एच स्क्वेअर. ठीक आहे, मग काय उरलं तुमचं μ0 अपॉन 4 पाय आय डी एल अपॉन एच स्क्वेअर, डी एल अपॉन एच स्क्वेअर. आता आपण काय करूया, या रॉडची लेंथ काढू आणि दुसरी गोष्ट एचची व्हॅल्यू काढू आपण. डीएल म्हणजे आता यासाठी डीएल कोणतं जाणार आहे, हा पार्ट येणार, डीएल म्हणजे हा रॉडचा एसी पार्ट येणार आहे. ठीक आहे, आणि हा एच आहे तुमचा, हा काय तुमचा एच आहे. ठीक आहे, चल आता आपण एच आणि एल काढूया. आता एच आणि एल काढायचं आपल्याला, बघ खालीच काढू आपण. एच आणि एल जर काढायचं असेल, चला इथं मला एल काढायचं आहे, तर मी काय म्हटलं हा किती तुमचा 90 आहे, 90 असेल हा 90 आहे, तर इथला अँगल किती होते 45 डिग्री होतील. ठीक आहे, इथला पण अँगल काय होईल 45 डिग्री. का, कारण की हा कॉमन डिवाइड करतो, म्हणजे हा 45 डिग्री, हा पण 45 डिग्री बनेल. ठीक आहे, चला राईट अँगल ट्रायंगल आहे, तर 45 डिग्रीच्या काय असतं 1/√2 टाइम्स असतं, 1/√2 टाइम्स हा काय रेडियस आहे, 1/√2 टाइम्स ऑफ आर, 1/√2 टाइम्स ऑफ आर. चला एल कसं होणार तुमचा, एल कसं होणार आहे, एल म्हणजे डीएल किती होणार, डीएल इज इक्वल काय 1/√2 टाइम्स ऑफ आर प्लस 1/√2 टाइम्स ऑफ आर, म्हणजे काय आर कॉमन काढून घेतला, 1/√2 कॉमन काढून घेतला, 1/√2 कॉमन घेतला म्हणजे काय आर प्लस आर, म्हणजे काय 1/√2 आर प्लस आर म्हणजे काय 2r, बरोबर की नाही. मग डीएल किती आलं बघा पटकन, डीएल ची व्हॅल्यू किती आली तुमची, डीएल इज इक्वल काय 1/√2, मग याला मी काय केलं √2 × √2 करून घेतलं अपॉन आर अपॉन √2. ठीक आहे, r√2 गेट कॅन्सल, म्हणजे डीएल ची व्हॅल्यू किती आली आपल्याला √2 आर, डीएल ची व्हॅल्यू किती आली आपल्याला √2 आर. आता राहिलं फक्त एच, आता फक्त राहिलं एच, एच म्हणजे काय हाईट, एच म्हणजे काय हाईट, हाईट पण काय 45 डिग्रीच्या अपोजिटच आहे, देअरफॉर एच इज इक्वल काय 1/√2 टाइम्स ऑफ आर, एच ची व्हॅल्यू काय आली 1/√2 टाइम्स ऑफ आर. मी त्याला एच स्क्वेअर करून घेतलं तर काय येणार आहे 1/2 आर स्क्वेअर. चला फक्त आपण या इक्वेशन मध्ये पुट करणार, याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं, याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं. पुट इन इक्वेशन 2. मग काय बघा बी रॉड इज इक्वल काय μ0 अपॉन 4 पाय ॲज इट इज, आय ॲज इट इज, डीएल ची व्हॅल्यू काय लिहिणार √2 अपॉन आर, √2 अपॉन आर, आणि √2 अपॉन आर डीएल ची व्हॅल्यू झाली, एच स्क्वेअर ची व्हॅल्यू काय लिहिणार 1/2 आर स्क्वेअर, 1/2 आर स्क्वेअर, आर स्क्वेअर गेट कॅन्सल, हा वरती गेला, म्हणजे काय भेटलं मला μ0 अपॉन 4 पाय 2√2 अपॉन आर इंटू काय आय, हा काय भेटलं मला बी रॉड. पण आपल्याला काय विचारलेलं आहे बी ॲट पॉईंट पी विचारलेलं आहे, बी ॲट पॉईंट पी इज इक्वल काय बी आर्क प्लस बी रॉड. चला बी आर्क किती आलेला तुमचा, हा बघा किती आहे μ0 अपॉन 4 पाय आय अपॉन आर 3 पाय बाय 2, बरोबर की नाही, प्लस रॉड किती आला तुमचा μ0 अपॉन 4 पाय आय अपॉन 2√2 अपॉन आर. आता बघा μ0 अपॉन 4 पाय आय अपॉन आर कॉमन काढता येईल, कॉमन काढून घेऊ आपण, μ0 अपॉन 4 पाय आय अपॉन आर कॉमन काढून घेतला, तर इथून काय रिमेनिंग आला तुमचा 3 पाय बाय 2 प्लस इथं काय राहिलं रिमेनिंग 2√2, इथं काय राहिलं रिमेनिंग राहिला 2√2 बी पी. आता ही झाली माझी मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेट्यूड झालंय, आता राहिलं डायरेक्शन. आता डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी बघा या आर्कमुळे ही काय होते करंटची डायरेक्शन, कर्ल फिंगर काय दाखवणार आहे, जेव्हा सर्क्युलर आर्क येणार आहे तेव्हा कर्ल फिंगर काय दाखवणार आहे डायरेक्शन ऑफ करंट, आणि थंब काय दाखवणार आहे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. मग याची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय इनवर्ड्स, याची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आर्कमुळे जे काय तयार होणार ते कशी असणार तुमची इनवर्ड्स. ठीक आहे, म्हणजे क्रॉस इन. ठीक आहे, दुसरं रॉडसाठी बघितलं करंटची डायरेक्शन ही, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन परत इनवर्ड्स, या रॉडसाठी पण मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय इनवर्ड्स.
म्हणजे टोटल मी जर विचारलं, टोटल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जर विचारली तर तुम्हाला काय लक्षात आलं, हे पण इनवर्ट्स आणि तो पण इनवर्ट्स, म्हणजे याची पण टोटल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय, इनवर्ट्स. ठीक आहे, इनवर्ट्स असेल तर काय, क्रॉस. इनवर्ट्स असेल काय, क्रॉस. क्रॉस इन लक्षात ठेवायला लागलं तुम्हाला. इनवर्ट्स म्हणजे काय, क्रॉस. क्रॉस इन, क्रॉसिंग. ठीक आहे. मोस्ट टाइम न्यूमेरिकल होता म्यू0 I 4πr 3π/2 प्लस 2√2. एकदा आन्सर निर्भर करूया आपण. ठीक आहे, आन्सर बरोबर आहे. या व्हिडिओमध्ये इतकंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीच्या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत.